भीमटेकडी येथे होणाऱ्या 5 दिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी पूर्ण झाली असून या परिषदेचं उद्घाटन जागतिक बौद्ध धम्मगुरू यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती धम्म परिषदेच्या मुख्य संयोजिका प्राध्यापक भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरोई यांच्या माजी आरटीओ अधिकारी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आपणा सर्व पत्रकार बंधूंना, त्याचबरोबर आमचे कोर कमिटीचे पदाधिकारी यांना सुद्धा मंगलकामना, शुभकामना। संपूर्ण औरंगाबाद शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय यांना सर्वांना सुद्धा मंगलकामना। आमच्या संपूर्ण तमाम बौद्ध उपासक उपासिका यांना सुद्धा मंगलकामना। मी असं सर्वांना गृहीत धरतो की आपण सर्वजण या जागतिक परिषदेसाठी उपस्थित आहात। ही परिषद दिनांक 26, 27, 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च अशी 5 दिवसाची ही जागतिक धम्म परिषद आहे। 70 वर्षानंतर ही परिषद आपल्या महान अशा पवित्र ठिकाणी की ज्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, म्हणजे ते ऐतिहासिक शहर म्हणजे औरंगाबाद शहर, छत्रपती संभाजीनगर या नगरामध्ये ही परिषद होत आहे। हे तुमचं आणि माझं भूषण आहे, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही। आणि म्हणून जिथून क्रांती सुरू झाली तिथूनच ही परिषद होणं अत्यंत गरजेची होती। आणि म्हणून औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांनी या जागतिक परिषदेसाठी अतिशय परिश्रम घेत आहेत। आमच्या कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की मग आमचे पत्रकारजी शांतीलालजी गायकवाड असतील, रतनकुमारजी म्हणजे त्यांना आम्ही निळे प्रतीक म्हणतो, निळे प्रतीक असतील, आमचे गौरे बाबा असतील, आमचे सर्व पत्रकार बंधू असतील, आपलं सर्वजण आमच्या सोबत आहात। ही जी परिषद आहे यशस्वी करण्यासाठी जवळपास 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहेत। मला असं वाटतं की पहिल्यांदाच या औरंगाबाद शहरामध्ये 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी, त्याचबरोबर अनंतजी बंतीजी आहेत। ती बंतीजी खरं तर डोळ्याला बघायला मिळत नाहीत, ते आपल्याकडे येत आहेत, म्हणजे जपानचे येत आहेत आणि म्यानमारचे, अशा दोन्ही देशातील अनंत बंतीजी आपल्याकडे आपल्या औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांना आशीर्वाद देण्यासाठी, मंगलकामना देण्यासाठी येत आहेत। म्हणून तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी या जागतिक परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आपल्या सर्वांना मी आवाहन करत आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक धम्म परिषदेच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जागतिक धम्म परिषदेला दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर 26, 27, 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च एवढ्या 5 दिवसांसाठी ही जागतिक धम्म परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। गेल्या वर्षभरापासून आदरणीय वंदनीय आर्याजी धम्म दर्शनाजी या धम्म परिषदेच्या आयोजनाची तयारी करत आहेत। जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे। गाव खेड्यामध्ये, कसब्यामध्ये त्यांनी जाऊन लोकांना या धम्म परिषदेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे। ही धम्म परिषद साधारणपणे 70 वर्षांनंतर पुन्हा या भारत देशामध्ये, अर्थात या संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या शहरामध्ये आयोजित करण्याचं कारण म्हणजे ही भूमी अनेक कारणांनी पावन झालेली आहे आणि जगाच्या नकाशावरती तिचं नाव आहे। या ठिकाणी अजिंठा, वेरूळ, त्याचप्रमाणे बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून सुद्धा ही भूमी प्रसिद्ध आहे। आणि या भूमीमध्ये भीमटेकडी या परिसरामध्ये या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या धम्म परिषदेमध्ये जगभरातल्या 30 देशांमधून बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने येणार आहेत। अनेक बौद्ध भिक्खू या ठिकाणी धम्म देशना देणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी या धम्म परिषदेसाठी जपान, कंबोडिया, थायलंड, चायना आणि लाओस, श्रीलंका, बर्मा अशा विविध देशांमधनं हे जी भिक्खू संघाचे लोक येणार आहेत, त्यामध्ये अरंत भिक्खू सुद्धा असणार आहेत। आणि या अरंत भिक्खूंना याच देही याच डोळा बघण्याची ही जी अपूर्व संधी या शहरातील समस्त नागरिकांना मिळणार आहे। आणि त्यांच्या प्रवचनातनं, त्यांच्या धम्म देसण्यातनं या समाजामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर देशामध्ये जाऊन बुद्धांचं नाव घेतात, परंतु बुद्धांच्या त्या विनयाप्रमाणे वागत नाहीत आणि ही सगळ्यात मोठी खंत आहे। परंतु बुद्धांचा जो धम्म आहे
तो पवित्र पूजनीय धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारत देश बुद्धमय करण्यासाठी जो प्रयत्न केला, परंतु अनावधानाने अल्पशा वयामध्येच त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला आणि ते कार्य जे आहे ते कार्य पुढे जोमाने चालू ठेवण्यासाठी आदरणीय आर्या धम्मदर्शनाजी हा खूप मोठा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नामध्ये मोठे मोठे शहरातले डॉक्टर्स, इंजिनियर्स, काही अधिकारी, त्याचबरोबर काही राजकीय लोक यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचं स्वागत केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या पत्रकार बंधूंनी जर समजा या माध्यमातून या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही चॅनल्सला जर पोहोचवल्यात तर निश्चितपणे त्यांचं सहकार्य होईल. आणि मी आवाहन करतो की या जागतिक धम्म परिषदेला मोठ्या संख्येने लोकांनी यावं, उपस्थित राहावं. त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे. बाहेर देशातून येणाऱ्या भिक्खूंसाठी राहण्याची सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि मोठ्या भव्य अशा पेंडॉलमध्ये ही धम्म परिषद, त्याचबरोबर रोज संध्याकाळी बुद्ध भीम गीतांचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांसाठी मुद्दामून अभिजित कोसंबींसारखे अतिशय भारतामध्ये नावाजलेले गायक पाटणकर किंवा पाटील मॅडम या असे अतिशय चांगले होतकरू आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी ही मंडळी या ठिकाणी रोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये धम्माचा प्रसार गायनाच्या माध्यमातून करणार आहेत. आणि हा सगळा अतिशय भव्य दिव्य असा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी केवळ भारतातले नाही तर भारताच्या बाहेरचे लोक येणारच आहेत. परंतु विशेषतः बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने ही भूमी ज्या पद्धतीने समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोक थोडेसे कचरतात, परंतु धम्मदर्शनांनी हा एक प्रकारचा एक विडा उचलल्यासारखा आहे. आणि हा जागतिक धम्म परिषदेचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आदरणीय धम्मदर्शना प्रत्येकाला अतिशय व्यक्तिगत रीती सुद्धा सांगतायत. मग आदरणीय आठवलेजी असोत, आदरणीय संजयजी सिरसाट असोत किंवा इतर आणखीन कोणी मान्यवर असोत, या सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाची शोभा वाढवतील. आपण सुद्धा सगळ्यांनी यावं आणि हा कार्यक्रम 5 दिवसाचा ह्या धम्म परिषदेचा मोठ्या उत्साहाने आणि अतिशय मोठ्या गर्दीने किंवा जमावाने आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थिती द्याल अशी निश्चितपणे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.